शालेय क्रीडा स्पर्धा राज्यस्तरीय झालेल्या आहेत आणि यामध्ये आपण बक्षीससुद्धा मिळवलेले आहे. तर काय सांगाल, कसे तुम्हाला काय फिलिंग होते याबाबत? मी रोहन रणजित गुजर, सातारा इंग्लिश मीडियम स्कूल इथे बास्केटबॉल शिकवतो. स्कूलचा डायरेक्टर पण आहे. सातारा इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आहेत. यावर्षी शालेय क्रीडा स्पर्धा 17 वर्षाखालील एज ग्रुप हा साताऱ्यात झाला. स्टेट चॅम्पियनशिप जी आहे ती साताऱ्यात झाली. त्या स्पर्धेत सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलं व मुली दोन्ही संघांनी चॅम्पियनशिप मिळवली. तसंच अंडर 14च्या स्पर्धा धुळे इथे झाल्या. धुळेमध्ये अंडर 14च्या मुलांनी चॅम्पियनशिप मिळवली, तर मुलींनी सेकंड प्लेस मिळवली. पुण्याबरोबर थोडक्यात 5 पॉईंटनी मॅच ती हारली, नाहीतर मुलींनाही चॅम्पियनशिप मिळाली असती. सो यावर्षी सातारा इंग्लिश मीडियम स्कूलला टोटल 4पैकी 3 चॅम्पियनशिप मिळाल्यात. अख्ख्या महाराष्ट्रात हा रेकॉर्ड झालेला आहे. या बास्केटबॉलच्या इतिहासात शालेय स्पर्धेमध्ये हे अचिव्हमेंट आजपर्यंत कुठल्याही स्कूलनी मिळवलेलं नाही, कुठल्याही गेममध्ये मिळवलेलं नाही. बास्केटबॉलमध्ये ते आपल्या शाळेने मिळवून दाखवलं, सातारा इंग्लिश मीडियम स्कूलनी. पण सगळ्यात महत्त्वाचं यावेळेस शाळेचं 50वं वर्ष आहे आणि या 50 वर्षात शाळेने अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण केलेत. सगळ्यात मोठी शाळेची अचिव्हमेंट म्हणजे शाळेला 4 शिवछत्रपती पुरस्कार आहेत आपल्या बास्केटबॉलमध्ये. शाळेच्या ज्या मुख्य अध्यापिका आहेत त्या स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि त्यांना तो शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. तसंच शाळेच्या प्रेसिडेंट ज्या आहेत अर्निका गुजर आणि मिथिला गुजर, ह्या दोघांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आहे. अर्निका गुजर सध्या शाळेच्या आपल्या 5 स्टुडंट आणि अर्निका गुजर अध्यक्ष आहेत. त्या सध्या FIBA लेवलला कोचिंग करतात, इंडियन टीमच्या कोच राहिलेल्या आहेत. सो अशी शाळेची बास्केटबॉलची आमची परंपरा आहे की आम्ही कायम पुढे चालू ठेवू आणि चालू ठेवायचा प्रयत्न करू, अशाच अचिव्हमेंट मिळवायचा प्रयत्न करू डेफिनेटली. मोबाईलवर माईक दाजी काय? ओके, आम्ही सगळे SCMSचे विद्यार्थी आहोत आणि रणजित अकॅडमीकडून खेळतो. ह्या वर्षी आमच्या शाळेला 50 वर्ष पूर्ण झालेत आणि शाळेने 3 चॅम्पियनशिप मिळवल्या आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यासाठी आमचे कोच रोहन सर, जितना सर यांचे पण खूप आमच्यासोबत त्यांचेसुद्धा कष्ट होते. रोज 3 टाईम प्रॅक्टिस करायचं, स्कूलमधून जिममध्ये तिकडे प्रॅक्टिस करून ग्राउंडवर, परत संध्याकाळी प्रॅक्टिस त्याच्यामध्ये, आणि पॅरेंट्सचा पण खूप सपोर्ट होता. आणि मॅचेसचं बोलायला गेलं तर आमची फायनल मॅच पुणेसोबत झाली. पहिले क्वार्टर आम्हाला असं काही हे नव्हतं की मॅचचं पुढे काय होईल, पण शेवटच्या क्वार्टरमध्ये पब्लिकचं जे चिअरिंग, ते सगळं मोटिवेशन सरांचं, मॅमचं, त्याच्यामुळे आम्ही लास्ट क्वार्टरला लीड घेतली आणि तो क्षण असं गोल्डन मोमेंट होता आणि फायनली आम्ही चॅम्पियनशिप घेतली स्कूलसाठी. पुणे यांच्यासोबत आमची फायनल मॅच झालेली. त्या टीमकडून आम्ही 2 वर्ष सलग हारत होतो आणि रोहन सरांनी पण बोललेलं की जर का ह्या वर्षात आम्ही चॅम्पियनशिप घेतली तर आम्ही हिस्ट्री क्रिएट करू आणि 50th इयर म्हणून आम्ही स्कूलला हे गिफ्ट दिलं आहे. 2 वर्षाच्या टीमकडून हारत होतो, त्याच टीमला डबल कष्ट करून आम्ही हरवलेला आहे. सो खूप प्राऊड मोमेंट.